पुरणाची पोळी कशी फुगवायची. जय भीम नमो बुद्धाय गाईज, माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी सकाळी नाश्त्याला शाबू पोहे आणि त्याच्यासोबत शेंगदाणे चक्की खाली. एवढी छान लागत होती ना, खूप भारी. आधीशानं पीठ घ्यायचं, व्यवस्थित लाटून घ्यायचं, त्याच्यावरनं थोडंसं पीठ टाकायचं, त्याच्यात पुरण टाकायचं, मस्त अशी साईडनं पोळी लाटून घ्यायची, छान हलक्या हाताने लाटून घ्यायची पूर्णपणे. आणि मस्तपैकी तेल लावायचं तव्याला आणि ती टाकायची. आणि तव्याला तेल टाकलं ना, मग त्याच्यानंतर पुरणाची पोळी व्यवस्थित छान मोठ्या आचेवर भाजून द्यायची. आणि त्याच्यानंतर ना हळूच त्याला हाताने सरकवत पलटायची. आणि त्याच्यानंतर कडेने साईडला तेल सोडायचं मस्तपैकी. पुरणाच्या पोळीला छान असं तेल लावून घ्यायचं. आणि उलटताना पुरी फुटली नाही पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मस्त असं तेल लावायचं. आणि बघा आपली पुरणाची पोळी टंब अशी फुगलेली. आणि त्याच्यानंतर मला हे शूट करायचं होतं, त्यामुळे माझ्या सगळ्या ज्वेलरी ज्या आहेत ना ते सगळं इथं काढलं होतं. मग तेच तुम्हाला म्हटलं चला आज दाखवूयात. माझ्याकडे एवढं काही खास हार नाही आहेत, तरी पण म्हटलं तुम्हाला दाखवूयात. आणि तुम्हाला फुल व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी माझ्या सगळ्या ॲक्सेसरीजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करेन. एवढा राडा घालून बसलेले ना मी घरात, बापरे बासच. त्याच्यानंतर ना मला व्हिडिओ काढायचा होता एक साडीवरचा मस्तपैकी. तर मी हा ब्ल्यू कलरची साडी घातलेली, तर एवढी छान होती ना ती, खूप छान दिसत होती. आणि मी असं काहीतरी येडं करत होती त्या व्हिडिओसोबत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग. चला बाय, भेटू उद्या.